राखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राणा पुलागे माई, असे न धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गाईन गे माई. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा 3 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग असून, प्रस्तुत अभंगातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी मधुर भावातून, गोपी भावातून भगवान परमात्म्याच्या दर्शनाचा आलेला अनुभव सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या पावन तीरावर भगवान परमात्म्याचं धाम असलेलं भूवैकुंठ म्हणून संतांनी ज्याचा गौरव केलेला आहे, अशा श्री पंढरी क्षेत्रामध्ये भगवान परमात्म्याचा हा कार्तिकीचा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रभागेच्या पावन तीरावरती वाळवंटामध्ये चालू असलेला हा श्री गुरु बोधले महाराज फडावरचा उत्सव. अनेक वर्षापासून हा उत्सव सुरू आहे आणि या उत्सवातील आजची ही कीर्तन सेवा फडाच्या वतीने आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुबंधू भारत महाराजांचा मला 2 वाजता अचानक फोन आला. या निमित्ताने मला या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. सेवेकरता या ठिकाणी फडाचे असणारे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू असणारे प्रकाश महाराज बोधले या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळी गुरुबंधू मंडळी, या ठिकाणी चातुर्मास्यामध्ये श्रवण करणारी श्रोते मंडळी, फडाशी एकनिष्ठ असणारी, फडामध्ये या ठिकाणी दिंडीमध्ये पायीवारीत चालत आलेली सगळी मंडळी, श्रोते सज्जन आणि माता भगिनी, सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची. विठ्ठल फडाचे उत्तराधिकारी महाराज परमेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक वर्षापासून आपला हा फडाचा उत्सव सुरू आहे. जे मला आठवतं, एक काळामध्ये सर्वात नावाजलेला गाजलेला आपला फड आजही आहे, पण पूर्वी वैकुंठवासी परमपूज्य जगन्नाथ महाराज पवार उर्फ अण्णांची या ठिकाणी कीर्तनं व्हायची. ते अण्णांची कीर्तनं म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या श्रोत्यांना एक प्रकारे मेजवानी होती आणि त्यांचा तो धीर गंभीर आवाज वाळवंटामध्ये जसा एखादा सिंह गर्जना करतोय अशा प्रकारचं त्यांचं कीर्तन असायचं. अनेक वर्ष त्यांची कीर्तनं ऐकण्याचा मला या ठिकाणी योग आला. एकदा त्यांनी पांडुरंग परमात्म्याची आरती घेतलेली होती. आरती अनंत भुजा विठू पंढरी राजा, म्हणजे रामा जनार्दन स्वामी महाराजांनी केलेली आरती. अनेक वर्ष ती कीर्तनं त्यांनी केली. अनेक महापुरुषांची चिंतन सेवा या ठिकाणी सुरू आहे आणि या वाहत असणाऱ्या पवित्र गंगेमध्ये मलाही या ठिकाणी स्नान करण्याचं, अवगान करण्याचा योग भाग्य या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. विठ्ठल विठ्ठल क्षेत्रातलं कीर्तन असल्यामुळे, क्षेत्रातलं कीर्तन म्हणजे काय अधिकारवाणीने उपदेश करण्याचं कीर्तन नाही. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा असं म्हणत असत, क्षेत्रामध्ये जे काही श्रोते मंडळी असतात ती श्रोते मंडळी सगळी तयार श्रोते मंडळी असतात. ते असं विनोदाने म्हणायचे जगन्नाथ महाराज, क्षेत्रामध्ये असलेल्या श्रोत्यांचे ग्रंथच्या ग्रंथ पाठ असतात. कोणाची ज्ञानेश्वरी पाठ आहे, कोणाची गाथा पाठ आहे,
बसलेल्यांचे ग्रंथ पाठ असतात, ते म्हणायचे टाळकऱ्यांच्या मालिका पाठ असतात, आणि ते विनोदाने असं म्हणायचे कीर्तनकाराची कडवी पाठ असतात. पुढचं मी सांगत नाही. ते म्हणायचे याच्यातलं ज्याला काहीच जमत नाही ते दिंड्या काढतात म्हणायचे. विनोदाचा भाग सोडून द्या, पण क्षेत्रातलं हे कीर्तन आहे, हे श्रवण करणारी मंडळी आहे. विठ्ठल या ठिकाणी समोर चंद्रभागा माता वाहते. ज्या वाळवंटामध्ये संत श्रेष्ठ नामदेव रायांनी कीर्तन केलं, ज्ञानोबारायांनी कीर्तन केलं, आणि त्याच पवित्र वाळवंटामध्ये आपल्याला या ठिकाणी श्रवणाचा, कीर्तन करण्याचा हा ठिकाणी योग प्राप्त होतोय. खूप आनंदाची गोष्ट आहे. ज्या क्षेत्राचं महिमान सांगत असताना साक्षात पांडुरंग परमात्मा 3 रूपामध्ये या क्षेत्रामध्ये आहे. एक म्हणजे चंद्रभागा मातेच्या रूपाने पांडुरंग परमात्माच आहे. एक म्हणजे पंढरी क्षेत्राच्या रूपाने सुद्धा पांडुरंग परमात्माच आहे. आणि भगवान पांडुरंग परमात्मा श्री विग्रह विटेवर त्या ठिकाणी उभे आहेत. 3 रूपामध्ये पांडुरंग परमात्मा आहे. ज्या चंद्रभागेचं वर्णन करताना असं म्हटलंय, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली. अशा चंद्रभागा मातेकडे पाहत पाहत कीर्तन करायचं आहे. आनंद आहे. विठ्ठल म्हणून 2 सोहळे त्या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मुख्य सांगितले. एक आषाढीचा सोहळा आणि दुसरा जो आहे तो कार्तिकीचा सोहळा. संतांनी जसं आषाढीचं वर्णन केलेलं आहे, त्याचप्रमाणे या कार्तिकीच्या सोहळ्याचं सुद्धा वर्णन केलंय. तुकोबारायांचा अभंग आहे, कार्तिकीचा सोहळा, कार्तिकीचा सोहळा, सर्व सोहळ्यांचं वर्णन केलंय. कार्तिकीच्या सोहळ्याचं विशेष वर्णन केलेलं आहे. पंढरी क्षेत्राचं विशेष महात्म्य सांगितलेलं आहे. वस्तू किंवा व्यक्ती आपल्या जवळ असून चालत नाही, तिचं महात्म्य कळावं लागतं.
बऱ्याच वेळेला वस्तू आपल्याजवळ असते, व्यक्ती आपल्याजवळ असते, आपण क्षेत्रात जातो पण आपल्याला क्षेत्रातलं महात्म्य माहिती नसतं. महात्म्य ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राबद्दल विशेष प्रकारची श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धेला फळ आहे. श्रद्धा नसेल, महात्म्य ऐकलं नसेल आणि तो क्षेत्रामध्ये येऊन गेला तर त्याला एवढं त्याचं फल मिळेल सांगता येत नाही. म्हणून संतांनी सगळं महात्म्य सांगितलं, क्षेत्राचं महात्म्य सांगितलं, या सोहळ्याचं सुद्धा महात्म्य सांगितलंय. विठ्ठल असे या पावन सोहळ्यामध्ये या ठिकाणी जी काही फडकरी मंडळी आहेत त्या फडकरी मंडळींनी या सगळ्या परंपरा चालू ठेवलेल्या आहेत, जोपासलेल्या आहेत बरं का. फडकरी मंडळी आपापल्या दिंड्या घेऊन या सोहळ्याकरता येतात. आषाढीच्या सोहळ्याकरता जशा काही पायी दिंड्या येतात, मला वाटते बऱ्याचशा दिंड्या या कार्तिकीच्या सोहळ्याकरता सुद्धा पायी येतात. तुमच्या पण पायीच आहेत ना? पायी दिंडीचा सोहळा आहे. म्हणजे नियमनिष्ठा जी आहे ही सगळ्या या फडकरी मंडळीने त्या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे. आणि या फडकरी मंडळीमध्ये आपला हा श्री गुरु बोधले महाराजांचा ही दिव्य परंपरा आहे, त्या फडावरची सेवा आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण निवडलेला आहे चिंतन करण्याकरता. म्हणून मला वाटतं सकाळची आपल्या फडावरती गुरुवर्य बाबांची सेवा चालू आहे आणि त्याच्यामध्ये मधुर भाव चालू आहे. चला म्हटलं आपण मधुर भाव चालू ठेवू. हा जो अभंग आहे हा सुद्धा मधुर भावातलाच अभंग आहे, फक्त ज्ञानेश्वर महाराजांचा एवढंच आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी आपला अनुभव या अभंगातून सांगितलेला आहे. अनुभव आणि अनुवाद खोडवाडवंसर यांचा समन्वय संतांच्या जीवनामध्ये असतो. काही लोकांना अनुभव असतो पण अनुवाद करण्याकरता ते समाजामध्ये येत नाहीत, ते एकटे राहतात, एकांतात राहतात. काही लोक अनुवाद करतात परंतु अनुभव त्यांना असेलच सांगता येत नाही. पण संतांचं हे वैशिष्ट्य आहे, संतांच्या जीवनात अनुभवही आहे आणि संत त्याचा अनुवाद तुमच्या आमच्या करता करतात. विठ्ठल ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये जो अनुवाद केलेला आहे, अनुभव सांगितलेला आहे, तो मन स्थिर झाल्याचा, मन निवांत राहिल्याचा अनुभव सांगितलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये मन खूप महत्वाचं आहे. परमार्थामध्ये सुद्धा मन खूप महत्वाचं आहे. आपण नेहमी ऐकतो माणसाच्या बंधनाला कारण मन आहे आणि माणसाच्या मुक्तीला सुद्धा कारण मनच आहे. सुख दुःखाला सुद्धा कारण काय आहे? मनच आहे. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. एकनाथी भागवतामध्ये एक भिक्षुगीत आलेलं आहे. त्या भिक्षुगीतामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, नायम जनो मे सुख दुःख हेतू न देवतात्मा ग्रह कर्म काला मन परम कारण मामनंती संसार चक्रम परिवर्तयेत यत. ते भिक्षू असं म्हणतात की माझ्या सुखदुःखाला कारण लोक नाहीत, माझ्या सुखदुःखाला कारण देव नाहीत, माझ्या सुखदुःखाला कारण ग्रह नाही, माझ्या सुखदुःखाला कारण आत्मा नाही, माझ्या सुखदुःखाला कारण माझं मनच आहे. विठ्ठल आपल्याला वाटतं लोक आपल्याला दुःख देतात, पण लोक दुःख आपल्याला देत नाहीत, मनच आपल्याला दुःख देत असतात. एक शिष्य गुरूंच्याकडे गेले आणि म्हणायला लागले, एका माणसाने मला दुःख दिलं. गुरूंनी विचारलं, कसं तुला दुःख दिलं? म्हटले, आम्ही 4 जण बसलो होतो, तो मनुष्य आला, नेमक्या तिघांना नमस्कार केला
आणि मला सोडून दिलं म्हटले. 3 माणसाला नमस्कार केला आणि मला सोडून दिलं, त्याने मला दुःख दिलं. गुरुजींनी त्याला समजावून सांगितलं, बाबा त्याने तुला नाही दुःख दिलं, सगळ्यांनी आपल्याला नमस्कार करावा ही तुझ्या मनातली वासना इच्छा तुला दुःख देते. तो नाही तुला दुःख देत, तुझं मन तुला दुःख देते. शिष्य म्हटला, नाही गुरुजी, एका माणसाने माझी एकाजवळ निंदा केली, मी कधी त्याची निंदा करत नाही, त्याने मला दुःख दिलं. गुरुजी त्या ठिकाणी म्हटले, त्याने तुला नाही दुःख दिलं, सगळ्यांनी तुला चांगलं म्हणावं हे तुझ्या मनातली वासना तुला दुःख देते, तुझं मनच दुःख देत आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या भिक्षूंनी सांगितलंय, तिथे नाथ महाराजांनी खूप चांगलं वर्णन केलंय. नाथ महाराज म्हणतात, बाकीचे जे ग्रह आहेत ते त्या ठिकाणी दुःख देतात, पण ते देहाला दुःख देतात. पण हा मन नावाचा ग्रह जो आहे तो माणसाच्या एकदा मागे लागला तो जन्म जन्म सोडत नाही. मन हेच दुःख देतं माणसाला, असं सांगितलं. बाकी कोणी दुःख देत नाही. नाथ महाराजांनी तिथे एक सुंदर उदाहरण दिलं, या श्लोकावरच दिलंय बरं का ते. नाथ महाराजांनी असं वर्णन केलं, आपण नेहमी ते उदाहरण ऐकतो. 2 मित्र एका झाडाखाली झोपलेले होते, एक उठून बसला, एक अर्धा झोपेमध्ये होता. आणि तो अर्धा झोपेत होता, तो एका कुशीवरला दुसऱ्या कुशीवर होत असताना त्याला पाठीला काहीतरी टोचल्यासारखं झालं. काय टोचलंय म्हणून त्याने आपल्या जाग्या असलेल्या मित्राला विचारलं, अरे मला काय पाठीत टोचलं बघ, मला थोडी झोप लागली, मी झोपतो. तो जागा असलेला मित्र जो होता त्याने काही नाही, त्या पाठीत थोडंसं हात लावला आणि असं काढल्यासारखं केलं. म्हटलं काही नाही, तुला काटात टोचला होता, मी काढून टाकला, आता तू निवांत झोपला. तो 2 मित्र त्या ठिकाणी उठून गेले. 6 महिन्याचा काळ गेला. परत 2 तिथं बसल्यानंतर चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर जो मित्र होता त्याने दुसऱ्या झोपलेल्या मित्राला सांगितलं, तू मागे इथं झोपला होतास, तुला काटा टोचल्यासारखं झालं होतं माहिती आहे का? म्हणले हो. म्हणजे काय, त्यावेळेस तुला काटा नव्हता टोचला, म्हणजे त्यावेळेस तुला साप चावून गेला होता म्हणे. किती महिन्यांनी सांगितलं? 6 महिन्यांनी. नाथ महाराजांनी असं लिहिले, 6 महिन्यांनी त्याचे डोळे पांढरे व्हायला लागले, तोंडाला फेस आला, मनामुळे त्याला दुःख झालंय. विठ्ठल मन जे आहे ते विचित्र आहे. मन जे आहे, मन अशांत झालं की जीवाला दुःख होत असतं. सुषुप्तीमध्ये माणसाचं मन अज्ञानामध्ये लीन होतं आणि मग माणसाला कुठल्याही दुःखाचा अनुभव येत नाही, प्रपंचाचा सुद्धा अनुभव येत नाही बरं का. झोपेमध्ये माणसाला कुठलंच दुःख जाणवत नाही, झोपेमध्ये माणसाला सुख आहे, लक्षात ठेव बरं का. म्हणून काही लोक कीर्तनात सुद्धा झोप घेतात. देवाने आपल्याला झोप एवढ्या करता दिलेली आहे की सुख जे आहे तो बाहेर नाही, आपल्या जवळच आहे. देवाने आपल्याला झोप एवढ्या करता दिलेली आहे, सुख जे आहे सगळं धरण्यात नाही, सगळं सोडण्यात आहे. झोपेत मनुष्य सगळं सोडतो आणि मग सुखी होतं. म्हणजे अगदी झोपायचा विचार सुद्धा सोडावा लागतो. मला झोप काय येत नाही, तेव्हा झोप येते. विठ्ठल ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय, सगळ्या साधू संतांनी सुद्धा देवात त्या मनाचं वर्णन केलंय. हे मन कैसे केवडे, पाहो जाता तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य येया, हे ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल, का राहो मनतलिया राहील महावातू. हो, हे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यशी हात फळी मिळवणी जाय, असं म्हटलंय. मन विचित्र आहे, मन स्थिर होणं कठीण आहे. मोठ्या मोठ्यानी मनाची गाराणे देवाकडे केलेले. भजित खोरा मना, भजित खोरा मना, किती तुझा धाम, भजित खोरा मना, किती तुझा धाम, भजित खोरा मना, किती तुझा धाम, मागे मागे नको कोणाला गो, मागे मागे
माझे दुःख चढले ते अंगी नको कोणाला गो मागे मागे नको कोणाला मागे मागे स्नेहावाले दुःख चढले अंगी स्नेहावाले अर्जुन महाराजांनी सुद्धा देवाकडे मनासंबंधी गारणं केलंय. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. देवा हे मन फार विचित्र आहे आणि मन स्थिर झालं तर त्या ठिकाणी सुखाला काही कमी नाही बरं का. पण हे मन स्थिर होणं कठीण आहे. शास्त्रामध्ये सुखाची प्रक्रिया सांगितली. माणसाला सुख कसं होतं. आत्माच सुखरूप आहे, आत्माच आनंद रूप आहे. पण चंचल जेव्हा मन असतं त्यावेळेस त्या मनामध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. मन स्थिर झालं की आत्मानंदाचं भान होतं आणि आपल्याला सुख होतं. म्हणून विषय प्राप्ती करून मन स्थिर करण्यापेक्षा अभ्यासाने मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल पण अभ्यासाने सुद्धा मन लवकर स्थिर होईल की नाही सांगता येत नाही. मग आपलं मन निवांत राहिलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून आपली सगळ्यांची भूमिका घेऊन अनुभव सांगितले. वास्तविक पाहता त्यांचं मन स्थिरच आहे, त्यांचं मन निवांतच आहे. संतांचे जे अभंग असतात ते आपल्या भूमिकेवरचे अभंग असतात. काही पामराच्या भूमिकेचे असतात, काही विषयीच्या भूमिकेचे असतात, काही जिज्ञासूचे असतात, काही मुक्ताच्या भूमिकेचे असतात, काही मुक्तीनंतर भक्ती कशी करायची हे शिकवणारे असतात. आता तुकाराम महाराज ज्यावेळेस म्हणतात मी तवा अनाथ अपराधी, महाराज काही अपराधी नव्हते. अपराधी मनुष्याने, पापी मनुष्याने कशी देवाची प्रार्थना केली पाहिजे, पामराने कशी देवाची प्रार्थना केली पाहिजे हे शिकवले. तसं ज्ञानोबारायांनी या अभंगातून आपलं मन निवांत कसं राहील पहिले चरणात सांगितले. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मान, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मान, तुमचे निवांत राहिले मान, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मान. आसया त्यजिन प्राण आपू लागे माये, आसया त्यजिन प्राण आपू लागे माये, आसेन धनीवरी आपुले मायेरी, आसेन धनीवरी आपुले मायेरी. आसया त्यजिन लागे माये, आसया त्यजिन प्राण आपू लागे माये, आपुले मायेरी, आसेन धनीवरी आपुले मायेरी.
देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्यजीन प्राण आपुलागे माये. ज्ञानेश्वर महाराज आपलं मन निवांत राहिलं हा अनुभव या अभंगातून पहिल्या चरणातून सांगतात. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. मी तुमचं चरण पाहिलं आणि माझं मन निवांत राहिलं. कासया त्यजीन प्राण आपुलागे माये. आता मात्र मी माझा प्राण का बरं त्याग करील. असा या सरळ सरळ चरणाचा पहिल्या चरणाचा सरळ अर्थ आहे बरं का. मी तुमचं चरण पाहिलं माझं मन निवांत राहिलं आता मी माझा प्राण त्याग करणार नाही. पण एवढा सरळ अर्थ सांगून लगेच आपल्याला अर्थ स्पष्ट होत नाही. कोणाचे चरण पाहिले कोणी चरण पाहिले प्राण त्याग का कोण करणार आहे हे आपल्याला स्पष्ट होत नाही. याच्याकरता त्याच्या मागचं रूपक समजून घ्यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांचे बरेचसे अभंग असे रूपकात्मक आहेत. ते रूपक समजल्याशिवाय आपल्याला त्या अभंगाचा अर्थ असा मोकळा होत नाही स्पष्ट होत नाही. हा सुद्धा अभंग तसाच आहे. याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी रूपक केले आणि हे रूपक जे आहे ते मधुर भावातलं रूपक आहे. मधुर भाव म्हणजे गोपी भाव. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना अनेक भावातून संत भगवंताची किंवा भक्त भगवंताची भक्ती करत असतात. काही भक्त जे आहेत ते शांत भावातून भक्ती करतात. शांत भाव म्हणजे काय भगवंताचं ध्यान करणं. संकादिक वगैरे भक्ती करतात ते शांत भावातून भक्ती करतात. काही संत किंवा काही भक्त भगवंताची भक्ती करत असताना सख्य भावातून करतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सख्य भावातून कोणी भक्ती केली अर्जुन महाराजांनी बघा. सख्यत्वे अर्जुन सख्यपणे अर्जुन नर नारायण. म्हणून सख्य भावातून त्यांची भक्ती आहे. दास्य भावातून कोणी भक्ती केली दास्यत्वे निकट हनुमंते पै केले. हनुमंतरायांनी दास्य भावातून भक्ती केली म्हणजे भगवान आपले स्वामी आणि मी त्यांचा सेवक. काहींनी वात्सल्य भावातून भक्ती केली. वात्सल्य म्हणजे भगवान परमात्मा आपला पिता आणि आपण मुलगा किंवा भगवान परमात्मा आपला मुलगा आणि आपण पिता माता पिता. वसुदेव देवकी असतील यशोदानंद बाबा असतील यांनी सगळ्यांनी वात्सल्य भावातून भक्ती केलेली आहे. आणि गोपिकांची जी भक्ती आहे ती मधुर भावातली आहे. विठ्ठल विठ्ठल तर एक रूपक सांगतो पहिल्यांदा. कोणी एक गोपी जी आहे ती पंढरपूरमध्ये राहते आणि पंढरपूरमध्ये राहते भगवंताची भक्ती करते. तिच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या विषयी प्रेम आहे. तुम्ही असं म्हणाल की पंढरपुरात तुम्ही गोपी कुठून आणली. गोपी गोपाळ हे सगळं वृंदावनात आहे. पंढरपुरात हे कसं काय. तेव्हा भगवान परमात्मा जे आलेले आहेत या ठिकाणी ते गोकुळाहूनच आलेले आहेत बरं का. आणि एकटे आले नाहीत अवघा आणीला परिवार. आणि म्हणून पंढरपूरचं वर्णन सुद्धा वृंदावन सारखं गोकुळासारखं संतांनी केलंय. विठ्ठल विठ्ठल धन्य धन्य भीमातीर धन्य धन्य भीमातीर चंद्रमाता सरोवर
वृंदावनासारखं केलंय, गोकुळासारखं केलंय. या ठिकाणी सुद्धा भगवान परमात्मा आलेले आहेत. इथेही वेणू भगवान परमात्मा वाजवत आहेत. म्हणून ज्ञानोबारायांनी हे रूपक केलं की या ठिकाणी राहणारी गोपी आहे, भगवंतावर प्रेम करणारी गोपी आहे, भगवंताची भक्त असलेली गोपी आहे. भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये भगवंताची भक्ती सांगत असताना पराकाष्ठीची भक्ती सांगायची असेल तिथे साधू संतांनी गवळणीचा किंवा गोपीचा भाव घेतलेला आहे. पराकाष्ठीची भक्ती, कारण तत्र प्रमाणम गोपिका असं म्हटलेलं आहे नारद महर्षींनी. भक्ती सांगायची का, भक्ती कोणाची सगळ्यात श्रेष्ठ आहे? गोपिकांची भक्ती श्रेष्ठ आहे. हो, प्रमाणम तत्र गोपिका असं म्हटलेलं आहे. किंवा यथा व्रज गोपिकानाम असं पण एक सूत्र म्हटलं जातं. तेव्हा असं भगवान परमात्म्याची, किंबहुना भगवान परमात्म्याने सुद्धा आपल्या आवडीचे भक्त सांगत असताना गोपिकांचं वर्णन केलंय. एकदा उद्धवजींनी भगवंताला असं म्हटलं की देवा, तुम्ही सारखं त्या गोपींचं नाव घेता, आम्ही काही तुमचे भक्त नाहीत का? तेव्हा भगवान परमात्मा उद्धवजीला असं म्हणतात, अरे बाबा, त्या गोपिका ज्या आहेत त्या स्वतःच्या शरीराला आपलं शरीर समजत नाही, ते कृष्णाचं शरीर समजतात. भोजन करताना अशी भावना करतात, हे देवाचं शरीर आहे, चांगलं राहिलं पाहिजे म्हणून भोजन करतात. म्हणून त्यांची भोजन ही सुद्धा भक्ती आहे. नटत असताना, थटत असताना, सर्व काही करत असताना माझ्या करता ते करतात, म्हणून त्यांचं नटणं सुद्धा भक्तीत जमा होतं. विठ्ठल म्हणून ज्ञानोबारायांनी हा गोपी भाव, गोपीचं रूपक या ठिकाणी केलेलं आहे. पंढरपूर राहणारी, पंढरपूरमध्ये राहणारी गोपिका आहे आणि तिचं भगवंतावर प्रेम आहे. पण पुढे त्या ठिकाणी वय वाढलं आणि लग्नाचं वय झाल्यानंतर सगळे गावातले लोक वगैरे, परिवारातले लोक म्हणू लागले, आता तुला विवाह केला पाहिजे. पण तिची भगवंताविषयी निष्ठा आहे, भगवंतावर भक्ती आहे. ती म्हटली नाही, मला आपले विवाह वगैरे करायचा नाही, आपली देवाची भक्ती करायची. परंतु समाज आहे, समाजातल्या काही परंपरा आहेत, मान्यता आहेत, त्या ठिकाणी सगळ्यांनी आग्रह केला आणि तिचा विवाह झाला. गोपीचा काय झाला? विवाह झाला. तिलाही असं वाटलं सगळेच लोक संसार करतात, या संसारात सुख असलं पाहिजे, आपणही थोडा अनुभव घेऊन बघू. आणि मग संसाराला सुरुवात झाल्यानंतर मात्र संसारामध्ये अनेक प्रकारचं दुःख, त्या दुःखाचा तिला अनुभव येऊ लागला. ती गोपी आणि दुःखाचा अनुभव आल्यानंतर मात्र तिला असं वाटायला लागलं की आपल्याला हे सगळं दुःख प्राप्त झालेलं आहे, आपलं दुःख कसं जाईल. म्हणून तिला कधी कधी माहेरची आठवण यायची, म्हणजे पंढरपूरची आठवण यायची. दुःख जावं याच्याकरता अनेक प्रकारचे सायास करायचे, प्रार्थना देवाला करायची, नवस सायास ती त्या ठिकाणी करायची. परंतु दुःख काही जात नाही. बरं, माहेरून सुद्धा कोणी येत नाही, तळमळ करू लागली, सारखी तिला माहेरची आठवण येऊ लागली. आणि तिची ती तळमळ पाहिली, तिला झालेला उद्वेग पाहिला आणि भगवंताला दया आली, कृपा आली आणि भगवान परमात्म्याने जाऊन तिला काय दिलं? दर्शन दिलं. हे रूपक आहे. आणि मग दर्शन दिल्यानंतर तिच्या मुखातले शब्द आहेत, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण, आपुला गे माये. आता हे रूपक आहे, या रूपकातलं थोडंसं अध्यात्म समजून घेऊ. विठ्ठल कोण आहे गोपी? तर तुम्ही आम्ही जीव हीच गोपी आहे बरं का. आणि आपल्या सगळ्यांचं माहेर जे आहे ते पंढरपूर आहे. पंढरपूर राहणारी ही गोपी आहे, जीव नावाची गोपी. पण ही जीव नावाची जी गोपी आहे ती माहेराचा त्याग करते, परमात्म्याचा त्याग करते आणि ती संसारामध्ये येते. जीव जो आहे अज्ञानामुळे परमात्मा स्वरूप असलेला जीव तो त्या ठिकाणी या संसारामध्ये येतो. ज्ञानोबारायांनी वर्णन केले, आता थोडी ऐशी गोठी सांगिजेल परियेशी, जे अहंकार तनुशी वालभ पडले, मग इच्छा हे कुमारी झाली, ते कामाच्या तारुण्य आली, तेथ द्वेषेशी मांडिली वराडिक, तया दोहोस्तव जाहला,
द्वंद्व मोह जाहला तो आजयाने वाढविला अहंकार. तेने भूते भांबावली संसाराच्या आडवा माझी पडली. महादुःखाच्या घेतली दांडेवरी. जीव त्या ठिकाणी संसाराशी संलग्न झाला, अज्ञानामुळे त्या ठिकाणी संसारात आला की त्याच्या दुःखाला त्या ठिकाणी परवड उरत नाही. विठ्ठल या जीव रूपी गोपीला हा संसार नकोसा वाटतो आणि मग ती जीव नावाची गोपी जी आहे ती देवाला प्रार्थना करत असते. का गा सासुरवासी मज केले भगवंता, मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता दिनाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता दिनाही. सुरवासी मज केले भगवंता, मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता दिनाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता दिनाही. सुरवासी मज केले भगवंता, मज केले भगवंता, आपुलिया सत्ता, आपुलिया सत्ता स्वाधीनता देनाही. सुरवासी मज केले भगवंता, मज केले भगवंता, आपुलिया सत्ता, आपुलिया सत्ता स्वाधीनता जीव नावाच्या गोपीला हा संसार नकोसा वाटतो. नाथ महाराजांनी काही रूपक केली आहेत. दादला नावाचं एक रूपक आहे. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. नाथ महाराज म्हणतात मोडकेशे घर, तुटकेशे छप्पर, देवाला देवघर नाही, मला हा संसार दादला नको ग बाई. मोडकं घर म्हणजे हे मृत्यूलोकातले भोग, तुटकं छप्पर म्हणजे स्वर्गातले भोग, आणि इथं देवाचं भजन जर होत नसेल तर मला हा संसारूपी दादला नको. हो काय जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वरी तेलाची धार नाही. जोंधळ्याची भाकर म्हणजे सुख, आंबाड्याची भाजी म्हणजे कधी कधी संसारात दुःखही येतं. तेलाची धार नाही म्हणजे भक्तिप्रेम जर रूपी धार नसेल तर मला हा संसारूपी दादला नको. आणखीन म्हटलं फाटकेशे लुगडे, तुटकीशी चोळी, शिवायला दोरा नाही, मला दादला नको बाई. फाटकं लुगडं म्हणजे हे स्थूल शरीर 9 ठिकाणी फाटलेलं आहे. तुटकी चोळी म्हणजे याच्यात असलेलं सूक्ष्म शरीर. किती जरी एकत्र शिवण्याचा प्रयत्न केला तरी स्थूल शरीराला सोडून सूक्ष्म शरीर जातच. म्हणून हा संसार रूपी दादला मला नको. म्हणून ती जीव रूपी गोपी जी आहे ती कंटाळते, देवाला नवस सायास करते. सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगा वाहिल तुला, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. हा सासरा म्हणजे खरोखरीचा नाही बरं का, अहंकार नावाचा सासरा, कल्पना नावाची सासू. ह्या सगळ्यांची हे नायनाट होऊ देत आणि मला आनंद मिळू दे. देवा तू मला लवकर भेट, अशा ही जीव रूपी गोपी करते. भगवान परमात्मा भेटत नाही, दुःख जात नाही. मग त्या जीवरूपी गोपीला असं कधी कधी वाटतं इकडे देवही भेटत नाही, इकडे संसारातलं दुःखही संपत नाही, काय करावं. त्याच्यापेक्षा आपला देह त्यागच केलेला बरा. पण अशी तळमळ जेव्हा निर्माण होते, देहत्यागाचे विचार कधी कधी मनामध्ये येतात, भगवान परमात्म्याचे सारखं स्मरण घडतं, प्रार्थना घडते, अशा वेळेस भगवान परमात्म्याची जी कृपा असते ती त्या ठिकाणी जागृत होते आणि मग भगवान परमात्मा दर्शन देतात. भगवंतांनी जीवरूपी गोपीला दर्शन दिल्यानंतर तिच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. आता मला तुमचे चरण दिसले, तुम्ही मला दर्शन दिलं. कासया तेजीन प्राण आपुला गे माये. आता मी कशा करता माझे प्राण त्याग करील, आता मी प्राण त्याग करणार नाही. मग काय करणार? दुसरं चरण
असला धनीवारी आपुले माहेर भगवंताचं दर्शन झालं. आता भगवंताचं दर्शन झाल्यानंतर पुढे काय करायचं? तर ज्ञानोबराय त्या ठिकाणी सांगतात, असेन धनीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गाई नगे माये. आता मी त्या ठिकाणी माहेरमध्ये राहणार. धनीवरी म्हटलंय म्हणजे तृप्ती होईपर्यंत मी माझ्या माहेरामध्ये राहणार आणि माझ्या मुखाने माझा जो श्रीहरी आहे, परमात्मा आहे, त्याचं काय करणार? गुणगान करणार. माहेर शब्दाचा अर्थ मूळ जे असतं त्याला माहेर असं म्हणतात. जीवाचं मूळ जर काय असेल तर तो परमात्मा आहे. जीव हा परमात्मा स्वरूप आहे. भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. किंवा ज्ञानोबराय सुद्धा बोलतात, हा परमात्माची परी दुसरा परी अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाची या ओरबारा संतोषे शिने. म्हणून परमात्मा स्वरूप जे आहे ते माझं माहेर आहे. आता मी परमात्मा स्वरूपात राहून परमात्म्याची भक्ती करणार, हा एक अर्थ आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असं म्हटलेलं आहे, शिवम भूत्वा शिवम यजे. परमात्मा स्वरूप व्हायचं आणि परमात्मा स्वरूप होऊन मग परमात्म्याची भक्ती करायची. परमात्मा स्वरूपता प्राप्त झाल्यानंतर सुद्धा की भक्ती सुखा लागी आपणची दोही भागी वाटोनिया अंगी सेवके बानी. मग याही वरी पार्था
माझ्या भजनी असता तरी तयाते मी माथा मुगुट कर. किंवा आपणची होनी ब्रह्म सारे जे कृत्या कृत्याचे काम मग कीजे का निस्सीम सेवा जयाची. याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षण भक्ती म्हणतात. माझ्या जीवनामध्ये आता परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली. मी आता परत भगवान परमात्म्याचं भजन करणार, चिंतन करणार, हा एक अर्थ आहे. किंवा सगुण दृष्टीने जर आपण अर्थ केला, आता भगवान परमात्म्याने मला प्रत्यक्ष दर्शन दिलं, मी माझ्या माहेरमध्ये राहणार. माहेर जर कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. विठ्ठल कारण इथे सगळे संत आहेत. इथे पांडुरंग परमात्मा आहे, रुक्मिणी आई साहेब आहेत. म्हणून हे सगळ्या संतांनी माहेर म्हणून सांगितलं. माहेर संतांचे पंढरी हे माझे माहेर साज ओविया कांडणी गाऊ गीती. पंढरी हे माझे माहेर साज असं असलेलं माहेर माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. पंढरपूरमध्ये राहणार आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणार, चिंतन करणार. असे न धनीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गाई न गे माये. माझ्या श्रीहरीचं गीताने वर्णन करणार, गाण्याने वर्णन करणार. कसं वर्णन करणार? शेवटचं चरण. सकळ गोत माझे पंढरीचे गाणा. सकळ गोत माझे पंढरीचे गाणा. चरण निवांत राहिले मन कासया तेजीन प्राण आपुला गे माये. असे न धनीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गाई नगे माये. सकळई गोत माझे पंढरीशी जान बाप रुक्मा देवरू विठ्ठलाची आन. असे न धनीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गाई नगे माये. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सगळ्यांची भूमिका घेऊन आपलं मन निवांत कसं राहील याच्यासाठी आपला अनुभव सांगितलेला आहे. भगवान परमात्म्याच्या दर्शनाशिवाय हे मन त्या ठिकाणी निवांत राहणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला सगळ्यांना झालं पाहिजे. आणि केवळ भगवत दर्शनामध्ये थांबायचं नाही. भगवत दर्शन झाल्यानंतर सुद्धा भगवान परमात्म्याचीच भक्ती करायची. आपल्याकडे आपल्या पूर्वसूरींनी आपल्याला पंचम पुरुषार्थाचं वर्णन करून सांगितलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर वेदांत शास्त्राच्या दृष्टीने 4च पुरुषार्थांचा विचार आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. परंतु संत वाङ्मयामध्ये आपल्याला पंचम पुरुषार्थाचं वर्णन सापडतं. नाथ महाराजांनी असं म्हटलंय,
चौपुरुषार्थाते त्यागिती, चारी मुक्ती उपेक्षिती, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्धवा, किंवा चौपुरुषार्था श्री भक्ती जैशी. हा पंचम पुरुषार्थ म्हणजे काय आहे? भगवत स्वरूप होऊन परत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं, भगवंताचं चिंतन करणं. ज्ञानोबारायांनी त्या पंचम पुरुषार्थाचं वर्णन या अभंगामध्ये केले. असे न धनिवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गाई नगे माये. आणि कसा गाणार? सकळ गोत माझे पंढरीशी जाण, बाप रुक्मदेव श्री विठ्ठलाचे आन. त्या ठिकाणी मी शपथ घेऊन सांगतो की त्या ठिकाणी माझं सर्व काही गणगोत आहे ते सगळं आता पंढरपूरलाच आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. हो, पंढरपूर म्हणजे आपल्या सगळ्यांचं माहेर आहे. या ठिकाणी आपले आई वडील आहेत, आपले बंधू आहेत, बहीण आहेत. संतांनी वर्णन केलंय, पुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू. माझी बहीण चंद्रभागा करीतसे पाप भंगा, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी. अशा रीतीने आपल्याला हे पंढरी माहेर वाटलं पाहिजे. भगवंताच्या दर्शनाने आपल्याला सुद्धा कृतकृत्यता प्राप्त झाली पाहिजे आणि आपल्या जीवनात कृतकृत्यता प्राप्त करून परत भगवंताचं नामस्मरण चिंतन घडलं पाहिजे. अशा करता ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला, उपदेश केला, त्यांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर खाली बसा, खाली बसा, खाली बसा, बस बसा बाबा, बसा बसा मावशी, बस माय माय, बस मावशी, बस बस बसली 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 मावशी, बसली 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 बसली. तुम्हाला छोटीशी विनंती आहे की फडावरचे कार्यक्रम करत असताना चाली कमी दिल्या जातात, वेळेत कार्यक्रम केलं जातं, तरी आपण पळापळी करता हे बरोबर नाही. किमान जय विठ्ठल होईपर्यंत तरी आपण जागा सांभाळली पाहिजे, ही विनंती आहे. पांडुरंगाच्या कार्तिकी वारीच्या सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रभागा मातेच्या कुशीत थोर संत मानकोजी बोधले महाराज, त्यांचे मोठे बंधू शिवाजी बोधले महाराज, या कुळातील श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या पडाच्या माध्यमातून केशवराज संस्थान दासखेड तालुका पाटोदा येथील दिंडी, साकेश्वर संस्थान साखर तालुका पाटोदा येथील दिंडी आणि श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ इथून येणारी दिंडी यांच्या माध्यमातून श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज सर्वांचं. मावशी, ए मावशी, खाली बसा मावशी, खाली बसा, खाली बसा, बसा. तिकडं कोणी तुमची वाट बघत नाहीत, घरचे तुम्हाला वैतागलेत आणि मठावाले सुद्धा म्हणते ते शिस्त पाळीत नाहीत, थोडं थांबा. असं या निमित्ताने चाललेल्या सेवेत आज हरिभक्तीपरायण पूज्य शिंदे माऊली महाराज यांची खूप अशा अमृततुल्य अशा प्रकारची चिंतन सेवा, गोड अशी सेवा झाली. आज हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी कंठस्थ भागवताचार्य भागवत महाराज बादाणी महाराज यांचीही प्रतिवर्षी सेवा असते. परंतु महाराजांचा निरोप आला, त्यांचे मोठे बंधू हे निवर्तले आहेत, ते जाते झालेत, एक्सपायर झालेत आणि म्हणून त्यांना येता आलं नाही. मग अशावेळी ऐनवेळी काय करायचं, तर माऊली महाराज बोधले महाराजाचा फडाचा आणि स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांचा असा संबंध आहे. मी त्या संस्थेचाच विद्यार्थी आहे आणि म्हणून त्यावेळेसपासून पूज्य काव्य तीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार उर्फ अण्णा
खरं म्हणजे यांची पहिल्यापासून कीर्तन ऐकणारे तुम्ही आम्ही सगळेजण आहोत. 20 वर्षे त्यांची सेवा झाली. नंतर पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत महाराज यांची सेवा चालू आहे, वारकरी संस्थाच. मग महाराजांची कीर्तन सकाळून झाली तर दुपारून कोणाच करायचं, पण वारकरी शिक्षण संस्थाच पाहिली. भागवत महाराज, बादाडे महाराज. काय असतं माऊली महाराज, जरी मुलीचं माहेराला कमी येणं असलं तरी सूर पण करताना ती पहिल्यांदा माहेराला प्राधान्य देते. तसं माझ्या कार्यबाहुल्यामुळे माझं जरी कमी येणं असलं माहेराला, पण सूर पण करताना माहेरालाच प्राधान्य दिलं जातं. भारत महाराजाची माझी चर्चा झाली, म्हणले शिंदे माऊली महाराज, तर मी म्हणलं काय हरकत नाही, आपल्या माहेरचं जुनं सूरपणे म्हणून आपण या ठिकाणी आलात. मधुर भावामध्ये खूप गोड अशा प्रकारची चिंतन सेवा आपल्या सर्वाला ऐकायला मिळाली. थोडी सूचना तो अशी आहे की आज दशमीचा दिवस आहे, उद्या एकादशी आहे आणि पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत महाराजांची सकाळी 7 ते 9 ची सेवा आहे आणि एकादशीला दिंडी झाली पाहिजे. आणि म्हणून फडावरच्या सगळ्या टाळकऱ्याला विनंती, बोधले महाराज संस्थांचे उत्तराधिकारी परमेश्वर बोधले महाराज आणि हरिभक्तीपर्यंत बोधले महाराज संस्थांचे निष्ठावान कीर्तनकार हरिभक्तीपर्यंत भारत महाराज कोकाटे महाराज, दत्ता महाराज येवले महाराज आणि संपूर्ण टाळकऱ्याला विनंती, रात्री ठीक 2 वाजता स्नान करून दिंडीला जायचंय. दिंडी प्रदक्षिणा करून आलं की 7 ते 9 या ठिकाणी पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत महाराज यांची चिंतन सेवा होणार आहे. यासाठी आपण सर्वांनी त्याची दक्षता घेतली पाहिजे. रोज सकाळची कीर्तन पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत महाराज यांचीच आहेत आणि रोज आपल्यालाही गोड चिंतन याही वेळेत ऐकायला मिळणार आहे. बोधले महाराजांच्या फडाचा उद्देश एकच आहे. महाराज आमच्या फडाची कमाई काय असेल तर येणाऱ्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर कीर्तन ऐकल्यानंतर आपण वारीला आल्याचा मनमुराद आनंद तुमच्या चेहऱ्यावर पाहिला, हीच बोधले महाराजांच्या फडाचा उद्देश आणि ही खरी